नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर चर्चा करणार आहोत जो रहस्य, भविष्यवाणी आणि तर्कशुद्ध विश्लेषणाने भरलेला आहे. आपल्याकडे काही कोरियन भाषेतील कागदपत्रे आहेत जी बायबलमधील प्रकटीकरण या पुस्तकाचे विशेषतः अध्याय 12 आणि 13 चे विश्लेषण करतात. बरोबर. यातला मुख्य मुद्दा आहे की सैतानाला स्वर्गातून खाली फेकल्यानंतर पृथ्वीवर नक्की काय घडतं. हो, आणि या स्रोतांमधला सगळ्यात मोठा प्रश्न आहे वेळेचा. अगदी सैतान विश्वासणाऱ्यांविरुद्ध आपलं अंतिम युद्ध कधी सुरू करतो. आणि त्या सगळ्याचा संबंध त्या 1260 दिवसांच्या भविष्यवाणीच्या कालावधीशी कसा आहे. हो, हेच बोर्ड आज आपण उलगडणार आहोत. आणि यातली गंमत म्हणजे ही कागदपत्रे एकाच घटनेबद्दल दोन पूर्णपणे भिन्न म्हणजे परस्पर विरोधी कथा सांगतात. अच्छा. आपलं काम हे आहे की या दोन्ही दृष्टिकोनांमागील तर्क समजून घेणे. घटनांचा क्रम बदलल्यास संपूर्ण भविष्याचं चित्र कसं बदलू शकतं हे या स्रोतांच्या आधारे पाहणं खरंच खूप आकर्षक आहे. चला तर मग कथेच्या सुरुवातीपासून सुरुवात करूया. स्रोतांनुसार प्रकटीकरण अध्याय 12 मध्ये एक मोठं नाट्यमय दृश्य आहे. हो. एका मोठ्या अजगराला म्हणजे सैतानाला स्वर्गातल्या युद्धात हरवून पृथ्वीवर फेकून दिलं जातं. आणि तो प्रचंड संतापलेला आहे कारण त्याला माहित आहे की त्याचा वेळ आता खूप कमी उरला आहे. बरोबर. आणि पृथ्वीवर येताच तो आपला राग काढायला सुरुवात करतो. तो एका स्त्रीचा छळ करतो जिने एका मुलाला जन्म दिलेला असतो. पण तिला दैवी संरक्षण मिळतं. हो, तिला गरुडाचे 2 मोठे पंख दिले जातात आणि ती उडून अरण्यात एका सुरक्षित ठिकाणी जाते. आणि त्या ठिकाणी तिचं 1 समय, 2 समय आणि अर्धा समय म्हणजे एकूण 1260 दिवस पालनपोषण होतं. पण सैतान तिचा पाठलाग सोडत नाही का? नाही, तो तिच्यावर हल्ला करण्याचा एक विचित्र प्रयत्न करतो. तो आपल्या तोंडातून नदीसारखा पाण्याचा लोंढा सोडतो जेणेकरून ती स्त्री वाहून जावी. पण इथे एक अनपेक्षित गोष्ट घडते. हो, पृथ्वी स्वतः तोंड उघडून ते सगळं पाणी पिऊन टाकते आणि त्या स्त्रीला वाचवते. सैतानाचा हा डाव पूर्णपणे फसतो. आणि इथेच या अपयशानंतरच संपूर्ण कथेला कलाटणी मिळते. बरोबर. स्रोतांनुसार हाच तो क्षण आहे जिथे 2 भिन्न व्याख्या जन्माला येतात. आपला डाव फसल्यामुळे निराश झालेला सैतान त्या स्त्रीला सोडून तिच्या उरलेल्या संतानांशी युद्ध करायला निघतो. ज्यांचं वर्णन देवाच्या आज्ञा पाळणारे आणि येशूची साक्ष देणारे असं केलं आहे. आणि यानंतर लगेचच अध्याय 13 मध्ये समुद्रातून एक भयंकर श्वापद वर येतो. आणि खरा प्रश्न इथेच सुरू होतो. हे युद्ध नक्की कधी घडतं? त्या 1260 दिवसांच्या संरक्षणाच्या कालावधीनंतर. की त्या कालावधीतच? या एका प्रश्नाचं उत्तरावर या स्रोतांमधील संपूर्ण विश्लेषण अवलंबून आहे. ठीक आहे. तर मग या स्रोतांमध्ये मांडलेला पहिला दृष्टिकोन पाहूया. याला आपण दृष्टिकोन 1 म्हणू. यानुसार घटनांचा क्रम अगदी सरळ आहे. म्हणजे आधी एक गोष्ट घडते मग दुसरी. बरोबर. आधी 1260 दिवसांचा संरक्षणाचा काळ येतो आणि तो संपल्यानंतर प्रकटीकरण 13 मधलं युद्ध सुरू होतं. म्हणजे हे 1260 दिवस संतांसाठी एक सेफ झोन आहेत? अगदी. या काळात ते पूर्णपणे सुरक्षित असतात. यालाच त्या कोरियन स्रोतांमध्ये जंबान इरे म्हणजे पहिला अर्धा काळ असं म्हटलं आहे. आणि समुद्रातून येणारा श्वापद, त्याची सक्तीची उपासना. हो, आणि ती प्रसिद्ध 666 ची खूण. या सगळ्या गोष्टी या सुरक्षित काळानंतर म्हणजे दुसऱ्या अर्ध्या काळात सुरू होतात. पण थांबा, जर असं असेल तर लगेच एक मोठी तार्किक अडचण निर्माण होते नाही का? हो, आणि या स्रोतांमध्येच त्यावर बोट ठेवला आहे. जर पहिला 1260 दिवसांचा काळ पूर्णपणे सुरक्षित असेल तर मग हुतात्मे कसे असू शकतात? बरोबर. कारण हौतात्म्यात तर तेव्हाच घडेल जेव्हा श्वापदाची उपासना नाकारल्यामुळे छळ होईल. आणि हाच कळीचा मुद्दा आहे. हो, कारण शास्त्रवचनानुसार या 1260 दिवसांच्या शेवटी जे पहिले पुनरुत्थान होणार आहे त्यात फक्त आणि फक्त हुतात्मीच सहभागी होतील. मग जर पहिल्या काळात कोणी हुतात्मा झालं नाही तर त्यांचं पुनरुत्थान कसं होणार? होणारच नाही. याचा अर्थ असा की ते संत पुनरुत्थानापासून वंचित राहतील. म्हणजे त्यांना पृथ्वीवरच त्या दुसऱ्या भयानक काळात राहावं लागेल. हां. आणि मग त्यांच्यावर श्वापदाची उपासना करण्याची सक्ती केली जाईल. पण त्याचवेळी पृथ्वीवर त्या 7 पिढा म्हणजे देवाने पाठवलेल्या भयंकर आपत्ती येत असतील. हे थोडं विचित्र वाटतं. विचित्रच नाही तर अव्यवहार्य वाटतं. स्रोत यावर प्रश्न विचारतो की जेव्हा श्वापदाचं सैन्य आणि त्याचं राज्य स्वतःच त्या पिढांनी त्रस्त असेल, हो, लोक त्रासाने विव्हळत असतील, तेव्हा ते इतरांकडून शांतपणे उपासना कशी काय करून घेऊ शकतील? संपूर्ण व्यवस्थाच कोलमडलेली असेल. आणि समजा काही संत त्या पिढ्यांच्या काळात मारले गेले आणि हुतात्मा झाले, तर मग त्यांच्या पुनरुत्थानाचं काय? बरोबर.
त्यांच्यासाठी वेगळं पुनरुत्थान करावं लागेल. स्रोत म्हणतो की यामुळे दुसऱ्यांदा पहिल्या पुनरुत्थानाची गरज भासेल, जे नावावरूनच विरोधाभासी वाटतं. हो, पहिले पुनरुत्थान एकदाच व्हायला हवा. यात आणखी एक मोठी अडचण आहे. ती म्हणजे सैतान नक्की कोणाशी लढतो? हो, जर युद्ध 1260 दिवसांनंतर सुरू होत असेल तर तेव्हा 2च गट शिल्लक असतील. एक, जे हुतात्मे पुनरुत्थित होऊन देवदूतांसारखे शक्तिशाली झाले आहेत, आणि दुसरे, जे पृथ्वीवर मागे राहिलेले पुनरुत्थान न झालेले संत आहेत. आणि इथेच हा दृष्टिकोन पूर्णपणे कोलमडतो. कसा? जर सैतान त्या पुनरुत्थित देवदूतांसारख्या शक्तिशाली झालेल्या जीवांसोबत लढणार असेल तर ते एक अशक्य आणि निरर्थक युद्ध असेल. म्हणजे सैतान मुद्दाम हरण्यासाठीच लढाई सुरू करेल. हो, हे तार्किक वाटत नाही. खरं तर हा दृष्टिकोन एकापाठोपाठ एक अशा समस्या निर्माण करतो ज्यांची उत्तरं मिळत नाहीत. थोडक्यात दृष्टिकोन एका सरळ रेषेत विचार करतो. आधी संरक्षण, मग युद्ध. पण असं केल्याने तो हुतात्मे, पुनरुत्थान आणि युद्धाच्या वेळेचं गणितच जुळवू शकत नाही. हे एखाद्या अशा कथेसारखं आहे जिथे पात्र आणि घटना एकमेकांशी जुळत नाहीत. अगदी. ठीक आहे, तर पहिला दृष्टिकोन अनेक तार्किक अडचणींमध्ये सापडलेला दिसतोय. जणू काही आपण एका अशा कोड्यात अडकलो आहोत ज्याचे तुकडे चुकीचे आहेत. मग या स्रोतांमध्ये या कोड्याला सोडवण्यासाठी दुसरा काय मार्ग सुचवलाय? दृष्टिकोन 2 कडे वळूया. आणि हा दुसरा दृष्टिकोन संपूर्ण चित्राकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलून टाकतो. अच्छा. यातली सगळ्यात रंजक गोष्ट म्हणजे हा दृष्टिकोन प्रकटीकरण 13ला अध्याय 12 नंतर घडणारी घटना मानतच नाही. म्हणजे कालक्रमानुसार ते पुढचं प्रकरण नाही. नाही. या दृष्टिकोनानुसार अध्याय 13 हा अध्याय 12वर झूम इन करण्यासारखा आहे. झूम इन? हो, तो आपल्याला त्या 1 समय, 2 समय आणि अर्धा समय म्हणजेच 1260 दिवसांच्या काळात आतमध्ये नक्की काय घडत आहे याचे तपशीलवार वर्णन देतो. वा, म्हणजे हां, ह्या एकाच वेळी घडणाऱ्या 2 घटना आहेत. अगदी. एका बाजूला संरक्षण आहे तर दुसऱ्या बाजूला संघर्ष. म्हणजे समुद्रातून येणारं श्वापद, त्याची सक्तीची उपासना, 666ची खूण, या सर्व गोष्टी त्या 1260 दिवसांच्या संरक्षणाच्या कालावधीच्या सुरुवातीलाच येतात. बरोबर. संरक्षण आणि छळ एकाच वेळी सुरू आहेत. हे तर पहिल्या दृष्टिकोनाच्या अगदी उलट आहे. अगदी. याला आपण एका नाटकाची उपमा देऊ शकतो. पहिला दृष्टिकोन म्हणतो की हे 2 अंकी नाटक आहे. पहिला अंक संरक्षण आणि दुसरा अंक संघर्ष. पण दुसरा दृष्टिकोन म्हणतो की हे एकच अंक असलेलं नाटक आहे, ज्यात काही पात्र रंगमंचाच्या मागे म्हणजे अरण्यात सुरक्षित आहेत. तर त्याच वेळी रंगमंचावर मुख्य खलनायक म्हणजे श्वापद आपला धुमाकूळ घालत आहे. बरोबर. दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडत आहेत. ही कल्पनाच खूप वेगळी आहे. मग यानुसार सैतान ज्या उरलेल्या संतांशी लढतो ते कोण आहेत? ते म्हणजे याच संकटाच्या काळात पृथ्वीवर जगणारे संत. श्वापदाच्या राजवटीत राहून त्याची उपासना करण्यास नकार देणारे सर्व लोक. आणि यामुळे हुतात्म्यांचा प्रश्न आपोआप सुटतो. तो आणि ते हुतात्मे ठरतात. आणि इथे स्रोतांमध्ये एक महत्वाची गोष्ट सांगितली आहे, नाही का? हुतात्मा होण्यासाठी मरणं गरजेचं नाही. हो, ही खूप महत्वाची व्याख्या आहे. या विवेचनानुसार जो कोणी श्वापदाची खूण आणि त्याची उपासना नाकारतो तो एक साक्षीदार हुतात्मा मानला जातो. मग त्याचा शारीरिक मृत्यू होवो किंवा न होवो, अगदी. त्याचा नकार हीच त्याची साक्षी आहे. आता सगळं जुळून येते. या दृष्टिकोनानुसार 1260 दिवसांच्या काळातच छळ होतो, त्यामुळे साक्षीदार हुतात्मे तयार होतात. आणि मग त्या कालावधीच्या अगदी शेवटी पहिले पुनरुत्थान होते, ज्यात हे सर्व साक्षीदार हुतात्मे, मग ते जिवंत असोत किंवा मृत, एकाच वेळी वर घेतले जातात. यात कोणतीही तार्किक अडचण किंवा विरोधाभास नाही. अजिबात नाही. ही टाइमलाईन पहिल्या दृष्टिकोनातील सर्व गोंधळ दूर करते. घटनांचा क्रम अगदी सुसंगत वाटतो. संघर्ष होतो, त्यातून हुतात्मे निर्माण होतात आणि मग त्या हुतात्म्यांना प्रतिफळ मिळतं. अगदी. तर दोन्ही बाजू पाहिलंय. एक दृष्टिकोन जो सरळ पण तार्किकदृष्ट्या सदोष आहे आणि दुसरा जो थोडा गुंतागुंतीचा पण सुसंगत वाटतो. हां. तर मग ही कोरियन कागदपत्र शेवटी कोणत्या निष्कर्षापर्यंत पोहोचतात, ते कोणत्या दृष्टिकोनाला पाठिंबा देतात? स्रोत अगदी स्पष्टपणे दृष्टिकोन 2च्या बाजूने उभा राहतो. अच्छा. सादर केलेला अंतिम निष्कर्ष असा आहे की 1260 दिवसांचा काळ
हा दुहेरी स्वरूपाचा आहे. तो एकाच वेळी संरक्षणाचाही काळ आहे आणि श्वापदाच्या राजवटीचाही काळ आहे. आणि याच काळात 1,44,000 लोक इतरांना श्वापदाची उपासना करण्यापासून सावध करतात. हो, आणि जे लोक त्यांचा सल्ला ऐकून ती खूण नाकारतात ते साक्षीदार हुतात्मे बनतात. काहींना दैवी संरक्षण मिळतं तर काहींना प्राण गमवावे लागतात. पण शेवटी त्या 1260 दिवसांच्या समाप्तीला या सर्वांचा समावेश पहिल्या पुनरुत्थानात होतो आणि ते वर घेतले जातात. आणि इथेच या विश्लेषणाचा कळस आहे असं मला वाटतं. हो, कारण विचार करा, पुनरुत्थानानंतर पृथ्वीवर कोण शिल्लक राहतं? फक्त आणि फक्त श्वापदाची उपासना करणारे लोक. बरोबर. संत वर उचलले गेलेले असल्यामुळे ते पूर्णपणे सुरक्षित आहेत. स्रोत सांगतो की ते काचेच्या समुद्राजवळ देवाच्या न्यायाची वाट पाहत असतात. याचा अर्थ त्यानंतरचा काळ म्हणजे तो दुसरा अर्धा काळ हा संतांसाठी संघर्षाचा किंवा पळून जाण्याचा काळ नाहीच. नाही, तो काळ आहे पृथ्वीवर राहिलेल्या दुष्टांवर न्याय म्हणून त्या 7 पिढा पाठवण्याचा. आणि यामुळे दृष्टिकोन 1 मधल्या त्या सर्व समस्या आपोआप नाहीशा होतात. अगदी. संतांना पिढांमधून जाण्याची गरज नाही आणि सैतानाला देवदूतांसारख्या जीवाशी निरर्थक युद्ध करण्याचीही गरज नाही. दृष्टिकोन 2 नुसार घटनांचा क्रम अत्यंत तर्कसंगत आणि समाधानकारक आहे. हो, पहिल्या भागात संघर्ष आणि साक्ष, त्यानंतर संतांचे तारण आणि मग शेवटी दुष्टांवर न्यायदंड. प्रत्येक गोष्टीला एक योग्य स्थान आणि वेळ आहे. खरंच, केवळ 2 अध्यायामधील संबंध कसा लावला जातो यावर संपूर्ण भविष्यकालीन चित्र कसं बदलू शकतं हे अविश्वसनीय आहे. हो ना? एक दृष्टिकोन सांगतो की विश्वासणाऱ्यांना एकापाठोपाठ एक संकटांना सामोरं जावं लागेल. तर दुसरा सांगतो की सर्वात मोठ्या संकटाच्या वेळी ते सुरक्षित असतील. हो, एकाच भविष्यवाणीचे 2 पूर्णपणे वेगळे अर्थ. दृष्टिकोन 1 म्हणजे आधी निवारा आणि मग वादळ, तर दृष्टिकोन 2 म्हणजे वादळ चालू असतानाच निवारा शोधणे. आणि ज्या विश्लेषणाचा आपण वेध घेतला ते स्पष्टपणे दुसऱ्या पर्यायाकडे झुकतंय. हो, कारण त्यात कथेचा प्रवाह अधिक सुसंगत आणि तार्किक वाटतो. आजच्या या चर्चेतून एक गोष्ट स्पष्ट झाली की घटनांचा क्रम लावण्याची पद्धत किती महत्वाची आहे. ती केवळ तपशील बदलत नाही तर संपूर्ण कथेचा आत्माच बदलून टाकते. आणि यातूनच एक अंतिम विचार मनात येतो ज्यावर श्रोत्यांनी विचार करावा. जर एक दृष्टिकोन अंतिम संघर्षापूर्वी दैवी संरक्षणाच्या आश्वासनावर भर देतो आणि दुसरा दृष्टिकोन दीर्घकाळ चालणाऱ्या संघर्षादरम्यान टिकून राहण्याच्या आणि साक्ष देण्याच्या गरजेवर भर देतो, तर या 2 भिन्न विचारसरणी आजच्या काळात एखाद्या व्यक्तीच्या श्रद्धेवर, धैर्यावर आणि आव्हानांना सामोरे जाण्याच्या तयारीवर कसा प्रभाव टाकू शकतील?